जमलोय आपण पुन्हा एकदा ग्रामर कट्ट्यावर. ग्रामर सुरू करण्याआधी काही बेसिक कॉन्सेप्ट्स आपण बघूया. एकदा की बेसिक कॉन्सेप्ट समजल्या की ग्रामर समजायला अतिशय सोपं होऊ शकतं. कारण डायरेक्ट जर सुरुवात केली तर कदाचित ग्रामर हे काहीतरी अवघड आहे असा गैरसमज होऊ शकतो. पण ग्रामर अतिशय सोपं आहे. आपल्याला काही कॉन्सेप्ट्स माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, व्हॉट इज ग्रामर? पाचवीपासून आपण ग्रामर शिकत आलोत, पण ग्रामरची नेमकी डेफिनेशन काय करता येईल? ग्रामर म्हणजे काय? आता काय सर, ग्रामर म्हणजे व्याकरण, हे भाषांतर झालं. व्याकरणाची व्याख्या आपल्याला काय करता येऊ शकते? सो ग्रामर म्हणजे काय? ग्रामर मीन्स स्टडी ऑफ वर्ड्स, शब्दांच्या मांडणीचा अभ्यास आणि शब्दांचा अभ्यास. हाऊ दे आर यूज्ड इन अ सेंटेन्स, म्हणजे आपण शब्द वाक्यात कुठल्या पद्धतीने वापरतो, म्हणजेच आपण वाक्यात शब्दांची मांडणी कशी करतो. आणि हाऊ दे चेंज अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, म्हणजे कधी कधी शब्द हे सिच्युएशननुसार जागेनुसार बदलू शकतात. ते कशी बदलतात मी सांगतो. बघूया काय दिलेली डेफिनेशन. ग्रामर इज स्टडी ऑफ वर्ड्स, हाऊ दे आर यूज्ड इन सेंटेन्सेस अँड हाऊ दे चेंज इन अ डिफरंट सिच्युएशन. ग्रामर म्हणजे काय आहे? स्टडी ऑफ वर्ड्स, शब्दांचा अभ्यास, म्हणजे शब्द मांडणीचा अभ्यास. स्टडी ऑफ वर्ड्स, हाऊ दे आर यूज्ड इन सेंटेन्सेस आणि हाऊ दे चेंज इन डिफरंट सिच्युएशन. म्हणजे उदाहरणार्थ वाक्याच्या सुरुवातीला जर शब्द वापरला तो सब्जेक्ट असतो, वर्ब नंतर गेला तर तो कदाचित ऑब्जेक्ट असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? शब्दांच्या जागा बदलल्यात की शब्द हे बदलू शकतात. मग शब्द कसे बदलतात हे सगळं आपण ग्रामरमध्ये बघणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट एका वाक्यात जर म्हणायचं तर काय येईल? ग्रामर म्हणजे स्टडी ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर. द स्टडी ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ग्रामर. वाक्य रचनेचा अभ्यास, वाक्य रचनेचा अभ्यास. यालाच आपण टिपिकली काय म्हणतो? सिंटॅक्स. येस, पहिल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी कॉन्सेप्ट सांगितलं होतं. सिंटॅक्स म्हणजेच ग्रामर, सोप्या भाषेत आपण त्याला ग्रामर म्हणतो. सो ग्रामर मीन्स स्टडी ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर. आता थ्रू आउट द ग्रामर आपल्याला काही कॉन्सेप्ट्स ज्या आपण वापरणार आहोत त्या कॉन्सेप्ट्स आपण बघूया. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि व्हर्ब. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि व्हर्ब. आता ज्यावेळेस आपण ग्रामरमध्ये या कॉन्सेप्ट्स वापरणार तर ज्यावेळेस आपण वाक्यरचना करणार तर वाक्यरचनेमध्ये आपण सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असं न लिहिता याचे साईन्स आपण वापरणार. तर सब्जेक्टसाठी आपण नेहमी साईन वापरतो एस, ऑब्जेक्टसाठी ओ, कॉम्प्लिमेंटसाठी सी आणि व्हर्बसाठी व्ही. हां, मग लिहिताना आपण कसं लिहिणार? एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस सी, एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी. म्हणजे याचा अर्थ एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट, ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट, सी स्टँड्स फॉर कॉम्प्लिमेंट आणि व्ही स्टँड्स फॉर व्हर्ब. आता एक्झॅक्टली सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, व्हर्ब म्हणजे काय तेही बघूया. तर सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे डुअर. सब्जेक्ट म्हणजे डुअर, म्हणजे वन हू परफॉर्म्स ॲक्शन किंवा ऑकर्स इनिशियली. सब्जेक्ट म्हणजे डुअर, वन हू परफॉर्म्स अँड ॲक्शन. परफॉर्म्स अँड ॲक्शन म्हणजे काय? कृती करणारा. येस, डुअर म्हणजे तेच, करता. जो कृती करतोय, जो ॲक्शन परफॉर्म करतोय तो करता. ऑकर्स इनिशियली, आता काही ठिकाणी तो कृती करेलच याची गॅरंटी नाही आहे, त्यामुळे ऑकर्स इनिशियली. आणि सब्जेक्टची जागा काय आहे? सब्जेक्ट ऑकर्स बिफोर वर्ब. सब्जेक्ट हा नेहमी क्रियापदाच्या पूर्वीच आढळतो. सब्जेक्ट हा नेहमी कुठे आढळतो? क्रियापदाच्या पूर्वी. म्हणजे याचा अर्थ काय? कृती करणारा, कृती करणारा किंवा ज्याच्या विषयी बोलले जाते तो. मराठीत याला म्हणतो आपण यस उद्देश. कृती करणाऱ्या ज्याच्याविषयी बोलले जाते तो म्हणजेच काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. बरेच लोकांचा सर सब्जेक्ट म्हणजे विषय, तो अर्थ वेगळा. ग्रामरमध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओ फॉर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? मग ऑब्जेक्ट म्हणजे रिसिव्हर, वन हू रिसिव्ज अन ॲक्शन. ऑब्जेक्ट म्हणजे काय? रिसिव्हर, वन हू रिसिव्ज अन ॲक्शन. ऑब्जेक्टची जागा काय? ऑब्जेक्ट ऑकर्स आफ्टर वर्ब. ऑब्जेक्ट ऑकर्स आफ्टर वर्ब. हा क्रियापदानंतर येतो. सब्जेक्ट हा क्रियापदापूर्वी येतो आणि ऑब्जेक्ट हा क्रियापदानंतर येतो. म्हणजे याचा अर्थ जसा हा कृती करणार आहे तसा हा कृती स्वीकारणार आहे. ज्याच्याविषयी बोलले जाते तो कर्ता आणि ज्याच्यावर कृती होते तो कर्म. बरोबर. कृती स्वीकारणारा, ज्याच्यावर कृती होते तो, म्हणजेच मराठीत आपण त्याला म्हणतो कर्म. सो कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वन हू परफॉर्म्स ॲक्शन आणि ऑब्जेक्ट म्हणजे वन हू रिसिव्ज ॲक्शन.
एक्झाम्पल बघूया, लगेच लक्षात येईल. आपोस नाव, गर्ल इज इटिंग अ फ्रूट. गर्ल इज इटिंग अ फ्रूट. जापोस इटिंग, खाण्याची कृती कोण करते? कृती करणारा म्हणजे गर्ल, म्हणजे ही गर्ल झाली सब्जेक्ट आणि ऑफकोर्स ही कृती होते कोणावर आहे? फ्रूटवर, वॉटरमेलनवर. याचा अर्थ वॉटरमेलन किंवा फ्रूट काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणजे कृती करणारी व्यक्ती करता आणि कृती ज्याच्यावर होते, कृती स्वीकारणारी जी काही वस्तू किंवा व्यक्ती असेल त्याला म्हणतो आपण कर्म. म्हणजे याचा अर्थ गर्ल इज अ सब्जेक्ट अँड दिस फ्रूट इज ऑब्जेक्ट. क्लिअर? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ही कॉन्सेप्ट. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हेल्प्स टू कंप्लीट सेंटेन्स मिनिंग. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, याला पूरक शब्द म्हणतात. हा कुठे आढळतो? ऑकर्स आफ्टर वर्ब किंवा ऑकर्स आफ्टर ऑब्जेक्ट. हा एक तर वर्ब नंतर येईल किंवा एक तर हा ऑब्जेक्ट नंतर येईल. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, ज्याला विधी किंवा विधानपूरक म्हणतात. म्हणजे याचा अर्थ हा शब्दपूरक झाला, पूरक शब्द. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही, तर त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस आपण एखादा ॲडिशनल शब्द वापरतो, म्हणजे याचा अर्थ कॉम्प्लिमेंटरी वर्ड वापरतो, म्हणून त्याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंट, पूरक शब्द. म्हणजे सगळ्या वाक्यांमध्ये क्रियापदानंतर ऑब्जेक्ट असेलच असं नाही. काही वाक्यांमध्ये क्रियापदानंतर कदाचित कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक शब्दसुद्धा असू शकतात. म्हणजे याचा अर्थ कृती करणारा सब्जेक्ट, कृती स्वीकारणारा जो आहे तो ऑब्जेक्ट, आणि क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कॉम्प्लिमेंट. आणि ज्याच्याविषयी आपण प्रत्येक ठिकाणी विचार केला आहे, वर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड, कॅरीज ॲक्शन. जो कृती दाखवतो तो क्रियापद. फॉलोज द सब्जेक्ट. आता वर्बची गंमत लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना सब्जेक्ट आणि वर्ब आयडेंटिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. अतिशय सोपी गोष्ट लक्षात ठेवा, वर्ब फॉलोज द सब्जेक्ट. वर्ब फॉलोज द सब्जेक्ट. अगदी सोप्या भाषेत वर्ब जो आहे हा सब्जेक्टवर लट्टू झालेला आहे. वर्ब हा सब्जेक्टवर लट्टू झाला आहे. सब्जेक्ट आला रे आला, सब्जेक्टच्या मागे वर्ब आला म्हणून समजायचं. तो अजिबात सब्जेक्टची पाठ सोडत नाही. सब्जेक्ट आला की त्याला खेटून वर्ब येणार म्हणजे येणार, का की वर्ब फॉलोज द सब्जेक्ट. तो नेहमी सब्जेक्टचा पाठलाग करतो. तो नेहमी सब्जेक्टचा पाठलाग करतो. तो सब्जेक्टच्या मागे येणार म्हणजे येणार. कृती दर्शविणारा शब्द, त्याची जागा आत्ता सांगितली. सब्जेक्ट नंतर इमिजिएटली वर्ब येतोच. तो जराही पाठ सोडत नाही सब्जेक्टची, त्याच्या मागे हात धुवून लागलेला असतो. झाल्यात कॉन्सेप्ट क्लिअर? कृती करणारा कर्ता, कृती स्वीकारणारा कर्म, अर्थ पूर्ण करणारा कॉम्प्लिमेंट पूरक शब्द, आणि कृती दर्शविणारा क्रियापद. सो सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि वर्ब. आता वर्बचे फॉर्म्स आपण बघूया. येस, वर्बचे फॉर्म्स. आता वर्बचे फॉर्म्स V1, V2, VPP, 2 + V1 आणि वर्ब प्लस ING. आता प्रत्येकाला आपण नाव देऊया. V1 नावाचं असे, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, VPP म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. याला चौथा आणि पाचवं म्हणू नका, हे ॲडिशनल आहेत. मूळ आपण क्रियापदाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं असं रूप वापरतो. बरेच याला V3 पण म्हणतात, पण आपण VPP असं लक्षात ठेवूया. V1 म्हणजे काय? बेअर इन्फिनिटिव्ह. V1 म्हणजे बेअर इन्फिनिटिव्ह. V2 म्हणजे पास्ट फॉर्म. V2 म्हणजे पास्ट फॉर्म. VPP म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. वर्ब प्लस ING म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. आणि 2 + V1 इन्फिनिटिव्ह वर्ब. आलं लक्षात? V1 बेअर इन्फिनिटिव्ह, V2 पास्ट फॉर्म, VPP पास्ट पार्टिसिपल, वर्ब प्लस ING प्रेझेंट पार्टिसिपल, आणि 2 + V1 इन्फिनिटिव्ह वर्ब. हा आता बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? नावातच बेअर. बेअर म्हणजे काय? ज्याला कुठल्याच प्रकारचं प्रत्यय लागत नाही त्याला बेअर म्हणतो आपण. ज्याला कुठल्याच प्रकारचं प्रत्यय लागत नाही, याचा अर्थ प्रत्यय लागत नाही म्हणजे मूळ क्रियापद. यस, एक क्रियापदाचं मूळ रूप म्हणता येईल. क्रियापदाचं मूळ रूप, याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लागत नाही. ना याला एस आपण लावणार, ना याला ईडी प्रत्यय लावणार, ना आपण याला ING प्रत्यय लावणार. ज्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लागत नाही त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. उदाहरणार्थ, गो, राईट, सी, ईट,
गो, राईट, सी, इट हे मूळ रूपात आपण ज्यावेळेस क्रियापद लिहितो त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. पास्ट फॉर्म म्हणजे काय? क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप. क्रियापदाचं भूतकाळी रूप. जसं गोचा भूतकाळ आपण वापरतो वेंट, राईटचा आपण वापरतो रोट, सीचा आपण वापरतो सॉ आणि इटचा आपण वापरतो एट. प्रत्येक क्रियापदाचा सेकंड फॉर्म भूतकाळी रूप आपण वापरतो. म्हणजे आपल्याला सगळे फॉर्म्स नंतर लागणार आहेतच. हां, ते मी तुम्हाला कसे प्रोव्हाइड करणार हे सांगेलच. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, पण याला मराठीत काय म्हणतात? येस, भूतकाळ धातू साधित. याला काय म्हणतात? भूतकाळ धातू साधित. आता भूतकाळ साधू साधित म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. जसं गोचं तिसरं रूप आपण वापरतो गॉन, राईटचं आपण वापरतो रिटर्न, सीचं आपण वापरतो सीन, इटचं आपण वापरतो इटन. फक्त काही उदाहरणं घेतली तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजून सांगण्यासाठी. व्हर्ब प्लस आयएनजी ज्याला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? याला वर्तमान धातू साधित म्हणतात. याला काय म्हणतात? वर्तमान धातू साधित किंवा कृदंते. हा, तर कृदंत म्हणजे खरं तर जेरंड असा शब्द आहे, पण तो मी मुद्दामून टाळला कारण की आपण इथे व्हर्बचे फॉर्म्स बघतोय. आता जेरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल दोघांनाही आयएनजीच लागतो, पण या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे पुढचा ज्यावेळेस टॉपिक येईल त्यावेळेस आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊया. पण सध्या लक्षात ठेवा व्हर्ब आयएनजीला आपण काय म्हणतो? प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्तमान धातू साधित. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आयएनजी प्रत्यय लावतो तर त्यावेळेस आपण टू प्रत्यय, याचा अर्थ गोईंग, रायटिंग, सीइंग आणि इटिंग. गोईंग, रायटिंग, सीइंग आणि इटिंग म्हणजे टू गोईंग, टू रायटिंग, टू सीइंग, टू इटिंग. जेव्हा आपण आयएनजी प्रत्यय लावतो त्यावेळेस ते प्रेझेंट पार्टिसिपल होतं आणि ज्यावेळेस आपण टू प्रत्यय लावतो त्यावेळेस ते इन्फिनिटिव्ह व्हर्ब होतं. आता इन्फिनिटिव्ह व्हर्बचा अर्थ काय होतो? हे कुठल्याही काळात बदलत नाही. इन्फिनिटिव्ह व्हर्ब कुठल्याही काळात बदलत नाही, याचा टेन्स फॉर्म बदलत नाही. म्हणजे मराठीत आपण याला म्हणू शकतो हे अविकारी क्रियापद आहे. हे कुठलं क्रियापद आहे? अविकारी क्रियापद. म्हणजे याचा अर्थ जे क्रियापद काळानुसार बदलत नाही, व्यक्तीनुसार बदलत नाही, त्याला म्हणतो आपण अविकारी क्रियापद. याला काय लागतो? टू फॉर्म. टू फॉर्म प्लस V1 म्हणजे याचा अर्थ बेर इन्फिनिटीच्या आधी जर टू टाकला तर तो इन्फिनिटिव्ह व्हर्ब होतो आणि जर टू काढला तर त्याला म्हणतात बेर इन्फिनिटिव्ह. म्हणजे उदाहरणार्थ टू गो, टू राईट, टू सी, टू इट. टू गो, टू राईट, टू सी, टू इट. म्हणजे क्रियापदाचे हे मुख्य आपण 5 फॉर्म्स तयार केलेत. बेर इन्फिनिटिव्ह क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप पास्ट फॉर्म, VPP म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म, व्हर्ब प्लस आयएनजी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आणि 2 प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह व्हर्ब. आता व्हर्बचे टाईप्स आपण करूया. आता व्हर्बचे आपण मेजर 2 टाईप्स करणार. आता 2 टाईप्स कुठले करणार आपण? ॲक्शन व्हर्ब आणि नॉन ॲक्शन व्हर्ब. कुठले करणार आपण? ॲक्शन व्हर्ब आणि नॉन ॲक्शन व्हर्ब. ॲक्शन व्हर्ब आणि नॉन ॲक्शन. तर आधी आपण ॲक्शन पूर्ण करूया. ॲक्शन म्हणजे काय? कृती दर्शविणारे. जोही शब्द कृती दाखवेल या सगळ्या शब्दांना म्हणतो आपण ॲक्शन व्हर्ब. मग ॲक्शन व्हर्ब्स 2 प्रकारचे असू शकतात, रेग्युलर व्हर्ब्स आणि इररेग्युलर व्हर्ब्स. रेग्युलर व्हर्ब्स आणि इररेग्युलर व्हर्ब्स, ज्याला मराठीत म्हणतो आपण नियमित क्रियापदे आणि अनियमित क्रियापदे. नियमित आणि अनियमित. आता हा काय प्रकार आहे लगेच बघूया आपण. म्हणजे पहिला प्रकार घेतला आपण व्हर्बचा ॲक्शन व्हर्ब्स. ॲक्शन व्हर्ब्समध्ये रेग्युलर आणि इररेग्युलर. चला आता रेग्युलर आणि इररेग्युलर काय आहेत हे बघूया. आता रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय समजायला अतिशय सोपं आहे. ज्यावेळेस आपण क्रियापदाचा सेकंड फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप आणि थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल तयार करतो त्यावेळेस जर याला ईडी प्रत्यय लागलं रेग्युलर. जे क्रियापदाचे दुसरे म्हणजे V2 आणि तिसरे म्हणजे VPP रूप करताना डी किंवा ईडी प्रत्यय जोडतात. जेव्हा डी आणि ईडी प्रत्यय जोडता येतं तर डी आणि ईडी प्रत्यय लागणं हा रेग्युलर रूल आहे. म्हणजे जे रेग्युलर रूल फॉलो करतात त्यांना रेग्युलर व्हर्ब्स म्हणतात आणि जे रेग्युलर रूल्स फॉलो करणार नाहीत त्यांना इररेग्युलर म्हणणार. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जसं की लुक, तर लुकचा सेकंड फॉर्म आपण वापरणार लुक्ड आणि थर्ड फॉर्म वापरणार सेम लुक्ड. याचा अर्थ ज्यावेळेस आपण ईडी प्रत्यय ॲड करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे रेग्युलर व्हर्ब्स लक्षात ठेवायची गरज नाही. ज्याला ईडी प्रत्यय लावून सेकंड आणि थर्ड फॉर्म इझिली तयार करता येतो या सगळ्या व्हर्ब्सला रेग्युलर व्हर्ब्स म्हणतात. जसं की क्रिएट,
सेकंड फॉर्म क्रिएटेड, थर्ड फॉर्म क्रिएटेड. पेंट, पेंटेड, पेंटेड. बेग, बेग्ड, बेग्ड. ओके, म्हणजे रेग्युलरला डी किंवा ईडी प्रत्यय आपण ऍड करतो म्हणून त्याला रेग्युलर व्हर्ब्स आपण म्हणतो. दुसरा इररेग्युलर व्हर्ब्स. आधीच तुम्हाला हिट दिली, क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप करताना याला डी आणि ईडी प्रत्यय वापरता येणार नाही. डी किंवा ईडी प्रत्यय जोडलं जात नाही. मग तुम्हाला मग काय जोडायचं? एक तर स्पेलिंग चेंज होतं किंवा चेंज होणार नाही, ॲज इट इज राहू शकतं. उदाहरणार्थ बघा, जसं की गोचा सेकंड फॉर्म आपण वापरतो वेंट, का गोड वापरतो? नाही, गो, वेंट आणि गॉन. जसं आपण फाइंडचा सेकंड फॉर्म आपण वापरतो फाउंड आणि थर्ड फॉर्म सुद्धा आपण वापरतो फाउंड. म्हणजे याचा अर्थ सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम येऊ शकतो, फक्त कंडिशन काय आहे? डी किंवा ईडी प्रत्यय जोडलं जात नाही. डी ईडी जोडलं गेलं तर रेग्युलर आणि डी आणि ईडी जर नाही जोडलं तर त्याला म्हणणार आपण इररेग्युलर. काही बरेच लोक काय करतात, फाइंड, फाउंड आणि फाउंडेड असा थर्ड फॉर्म करतात. सेकंड आणि थर्ड फाउंड आणि फाउंडच राहणार. गिव, गेव आणि गिव्हन, गेव आणि गिव्हन. राईट सेकंड फॉर्म आपण वापरतो रोट, थर्ड फॉर्म आपण वापरतो रिटर्न. आता म्हणजे सगळ्या ठिकाणी जे स्पेलिंग चेंज झाले, पण काही वर्ड्स अशा आहेत, कट सेकंड फॉर्म पण कट आहे, थर्ड फॉर्म पण कट आहे. पुट फर्स्ट फॉर्म पुट आहे, सेकंड फॉर्म पुट आहे, थर्ड फॉर्म पण पुट आहे. याचा अर्थ कंडिशन एकच आहे, डी किंवा ईडी प्रत्यय लागणार नाही. ते झाले सगळे तुमचे इररेग्युलर. आणि रेग्युलर रूल आपला सांगतो की डी किंवा ईडी प्रत्यय लावलं पाहिजे. म्हणजे रेग्युलर रूल्स फॉलो करणारे रेग्युलर वर्ब्स आणि रेग्युलर रूल फॉलो न करणारे इररेग्युलर वर्ब्स. दुसरा सांगितलं तुम्हाला नॉन ॲक्शन वर्ब्स. नॉन ॲक्शन, जे क्रियापद कृती दाखवत नाहीत. मग तुम्ही सर कृती दाखवत नाही, मग दाखवतात काय? हे जर कृती दाखवत नाही, एक ते स्थिती दाखवतील, एक ते अस्तित्व दाखवतील किंवा हे मालकी हक्क दाखवतील, परंतु हे कृती दर्शविणार नाहीत. काय दाखवतील? स्थिती, अस्तित्व किंवा मालकी हक्क. मग नॉन ॲक्शन वर्ब्स याला तुम्ही नाव ऐकलेलं जे आहे, येस, हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स. नॉन ॲक्शन वर्ब्सलाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स. मराठीतनं ज्याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापदे. सगळीची सगळी सहाय्यकारी क्रियापदं ही कुठली असतात? नॉन ॲक्शन वर्ब्स. जे कृती दाखवत नाहीत, ते स्थिती, अस्तित्व किंवा मालकी हक्क दाखवतात. आता सहाय्यकारी क्रियापदांची संख्या इंग्लिशमध्ये ठरलेली आहे. बेसिकली आपण सहाय्यकारी क्रियापद 24 म्हणतो. या सहाय्यकारी क्रियापदांचं पण आपण दोन याच्यात डिव्हिजन करणार. दोन कोणते डिव्हिजन करणार? प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज अशा आपण दोन प्रकार याचे करणार. मग तुम्ही सर हे प्रायमरी आणि मॉडल काय आहेत? चला इमिजिएटली बघूया. प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरीज समजून घ्यायला अतिशय सोपे आहेत. प्रायमरी ऑक्झिलरीज लक्षात ठेवताना तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बी, हॅव आणि डू. बी, हॅव आणि डू. काय सांगितलं? बी, हॅव आणि डू. बी, हॅव आणि डूच्या फॉर्म्सला प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. मग तुम्ही सर मग यालाच बऱ्याचदा टू बी, टू हॅव आणि टू डू असं आपण म्हणतो. टू बी, टू हॅव आणि टू डू. मग टू बीची रूपं कुठली आहेत? एम इज आर, वॉज आणि वर. एम इज आर, वॉज, वर ही टू बीची रूपं झालीत. टू हॅवची रूपं कुठली आहेत? तीन. हॅव, हॅज आणि हॅड. अगदी बरोबर. हॅव, हॅज आणि हॅड. आणि टू डूची रूपं कुठली आहेत? टू डूची पण तीन आहेत. डू, डज आणि डीड. डू, डज आणि डीड. याचा अर्थ बी, हॅव आणि डू, टू बी, टू हॅव आणि टू डू याला प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. आता प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज हा फरक का केलेला आहे हाही मी तुम्हाला सांगेल. हां, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बघणार आहोत प्रायमरी आणि मॉडल याची लिस्ट नेमकी काय आहे. तर हे आहेत 11 आणि राहिलेले 13 मॉडल ऑक्झिलरीज. कारण की मगाशीच मी बोललो की एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो, त्यातली 11 ही प्रायमरी ऑक्झिलरीज आणि शिल्लक राहिलेली 13 ही मॉडल ऑक्झिलरीज. आता मॉडल ऑक्झिलरीज कुठली आहेत? शॅल आणि विल. शॅल आणि विल. शॅल आणि विलचा पास्ट आपण वापरतो शूड आणि वुड.
शाल, विल, शुड, वुड. कॅन आणि कुड म्हणजे लक्षात ठेवायला सोपे जाआहेत म्हणून अशी लिहितो मी. शाल, विल, शुड, वुड, कॅन, कुड. 3 एम ने सुरू होणारे मे, माइट, मस्ट. माइट, मस्ट. 2 टू ने संपणारे ऑट टू, यूज टू. ऑट टू, यूज टू. आणि 2 निगेटिव्ह फॉर्ममध्ये आपण वापरतो. कुठले? नीड नॉट, डेअर नॉट. नीड नॉट, डेअर नॉट. राहतील लक्षात? लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. प्रायमरी ऑक्झिलरीज आपण कसे लक्षात ठेवणार? टू बी, टू हॅव आणि टू डू. टू बीचे रूप कुठले? येस, टू बी म्हटल्यानंतर एम, इज, आर, वॉज आणि वर. टू बी म्हटल्यानंतर काय आलं पाहिजे? एम, इज, आर, वॉज आणि वर. टू हॅव, टू हॅव म्हटल्यानंतर काय यायला पाहिजे? हॅव, हॅज आणि हॅड. टू डू, टू डू म्हटल्यानंतर काय यायला पाहिजे? डू, डज आणि डीड. मग मॉडल ऑक्झिलरीज कसे लक्षात ठेवायचे? शाल आणि विल, फ्युचरमधले 2, शाल आणि विल. दोघांचा पास्ट टेन्स शूड आणि वुड. मग कॅन आणि कुड. मग एम वरचे 3 मे, माइट, मस्ट. टू ने संपणारे 2 ऑट टू, यूज टू. आणि निगेटिव्हने वापरणारे 2 नीड नॉट आणि डेअर नॉट. अशा ह्या एकूण 13 मॉडल ऑक्झिलरीज आणि 11 प्रायमरी ऑक्झिलरीज असे आपण एकूण 24 हेल्पिंग वर्ब्स यूज करतो. आता ह्या ज्या प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत हे आपण टू बी, टू हॅव, टू डू टेन्स वाईज यांना डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. प्रायमरी ऑक्झिलरीज बी, हॅव आणि डूचे फॉर्म्स टेन्स वाईज डिव्हाइड करू. म्हणजे टू बी, टू हॅव आणि टू डू बेसिकली 3 टेन्समध्ये डिव्हाइड करूया. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याचा अर्थ टेन्स चेंज झाला की टू बी, टू हॅव आणि टू डूचे फॉर्म्स चेंज होतील. आता प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे फॉर्म्स आपण वापरतो एम, इज, आर. पास्टमध्ये आपण वापरतो वॉज आणि वर. तुम्ही सर 5च दिलेत एम, इज आणि वॉजवर. फ्युचरमध्ये टू बीचे फॉर्म्स दिलेले नाहीत. मग आपण तयार करू शकतो शाल बी, विल बी. शाल बी, विल बी. म्हणजे जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला शाल, विल आणि शाल बी आणि विल बी मध्ये फरक काय? तर शाल आणि विल हे मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि शाल बी आणि विल बी हे प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये मोडले जातील. म्हणजे बी लागला तर प्रायमरी ऑक्झिलरीज आणि बी काढला तर मॉडल ऑक्झिलरीज. राहील फरक लक्षात? हॅवचे फॉर्म्स प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅज, पास्टमध्ये हॅड, फ्युचरमध्ये तयार करून घेऊया आपण शाल हॅव, विल हॅव. शाल हॅव, विल हॅव. आणि टू डूचे फॉर्म्स प्रेझेंटमध्ये आपण वापरतो डू आणि डज, पास्टमध्ये आपण वापरतो डीड, फ्युचरमध्ये डूचे फॉर्म्स वापरायची वेळ येत नाही. त्यामुळे फ्युचरमध्ये आपण लिहिणारच नाही काही, कारण की वापरले जातच नाही. तुम्ही म्हणाल सर शाल डू आणि विल डू. डूचे फॉर्म्स फक्त प्रेझेंट आणि पास्टमध्येच वापरले जातात. प्रेझेंटमध्ये डू आणि डज, पास्टमध्ये डीड. या सगळ्या कॉन्सेप्ट्स जर लक्षात राहिल्या तर पुढचं ग्रामर समजायला अतिशय सोपं जाईल. पुढचा पार्ट काही अजून राहिलेले आहेत. पर्सनल प्रोनाउन्सच्या कॉन्सेप्ट्स आहेत. प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज यांच्यात नेमका फरक काय आहे? टू बी कंटिन्यूड इन द नेक्स्ट लेक्चर. तब तक बाय बाय, टेक केअर, थँक्यू.